विद्यार्थी मित्रांनो, मी कोण आहे आणि मी काय आहे यामध्ये आपण पाश्चात्य तत्त्वज्ञान पाहत आहोत. पाश्चात्य तत्त्वज्ञान आणि भारतीय तत्त्वज्ञान या दोन्ही विचारांचा आपण अभ्यास करीत आहोत. भारतीय तत्त्वज्ञानामध्ये जडवादी दर्शन चार्वाक, वास्तववादी दर्शन जैन, क्षणभंगवादी दर्शन बौद्ध, चिद्वादी दर्शन अद्वैत वेदांत, द्वैतवादी दर्शन सांख्य, या सर्वांचा मी कोण आहे आणि मी काय आहे या संदर्भात आपण अभ्यास केला. त्यानंतर आपण पाश्चात्य तत्त्वज्ञान सुरू केलं आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानामध्ये सॉक्रेटिस पूर्व काळ, त्यानंतर पायथागोरसचा काळ, त्यानंतर प्लेटोचा काळ आणि आज आपण अरिस्टॉटलचं आत्म्यासंबंधीचं मत, मी संबंधीचं मत पाहणार आहोत. अरिस्टॉटल पाश्चात्य तत्त्वज्ञ होता. मी कोण आहे आणि मी काय आहे या दृष्टीने अरिस्टॉटलने त्याचं जे मत दिलेलं आहे त्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की तो म्हणतो हे विश्व काही विशिष्ट गोष्टींचं मिळून तयार झालेलं आहे, म्हणून जगाला त्यांनी विशिष्टाचं जग म्हटलेलं आहे. म्हणजे अरिस्टॉटलच्या विचारातून फक्त विशिष्टाचं जग अस्तित्वात असतं. मग या विशिष्टाच्या जगामध्ये काय असतं तर तो असं म्हणतो या विशिष्टाच्या जगामध्ये आकार आणि सारतत्व समाविष्ट असतात. विशिष्ट गोष्टींमध्ये काय आहे तर प्रत्येक गोष्टीमधला आकार आणि सारतत्व या विशिष्टामध्ये सामावलेलं आहे. प्रत्येक वस्तू कशी तयार झाली, मग ती सजीव असो की निर्जीव, वस्तू कशा तयार होतात तर वस्तू तयार होत असताना प्रत्येक वस्तूमध्ये जडतत्व आणि आकार या दोन्ही गोष्टी असतात. आकाररहित जडतत्व आणि जडतत्वारहित आकार, म्हणजे आकाराशिवाय जडतत्व आणि जडतत्वाशिवाय आकार यांचं अस्तित्वच नसते असं त्याने म्हटलेलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये दोन तत्व असतात, एक जडतत्व आणि दुसरं आकार. मग मनुष्याची निर्मिती कशी तर आकार आणि सारतत्व ही प्रत्येक वैशिष्ट्यामध्ये आपल्याला दिसून येतात. आपल्याला जो अनुभव येतो प्रत्येक गोष्टीचा तो सुद्धा आकार आणि जडतत्व या दोन गोष्टीमुळेच आपल्याला प्रत्येक गोष्टीचा अनुभव येत असतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीची अनुभूती येण्यासाठी आकार आणि जडतत्व या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात असं त्यांनी म्हटलं. मग प्रत्येक सजीवामध्ये सुद्धा जडतत्व आणि आकार यांची सांगड आपल्याला दिसते. सजीव आणि निर्जीव या दोन गोष्टींमध्ये काही वैशिष्ट्य असतात, पण सजीवांना निर्जीवांपेक्षा वेगळं करणारं वैशिष्ट्य म्हणजे काय असते तर सजीवांमध्ये गतिशीलता असते आणि म्हणून मग ते हालचाल करू शकतात. म्हणजे अरिस्टॉटलच्या विचाराचा मूळ बेस काय तर आकार आणि सारतत्व ही वैशिष्ट्य जी आहे ही वैशिष्ट्य कुठेही सामावलेली असतात. प्रत्येक गोष्टींमध्ये ही वैशिष्ट्य सामावलेली असतात. मग प्रत्येक विशिष्ट वस्तूमध्ये जडतत्व आणि आकार असतात.
आकाराशिवाय जडतत्व आणि जडतत्वाशिवाय आकार नसतोच. मग देह म्हणजे काय? तर देहाची व्याख्या देताना ॲरिस्टॉटलनी असं म्हटलेलं आहे की देह हा जड भौतिक तत्व आणि त्याची विशिष्ट रचना किंवा आकार एकत्र येऊन तयार होतो आणि हा देह म्हणजेच आत्मा. बघा, भारतीय तत्वज्ञानामध्ये चार्वाक नावाचा जडवादी तत्वज्ञ काय म्हणतो? चार्वाकांनी म्हटलं चैतन्य विशिष्ट देह म्हणजे आत्मा. डेमोक्रिटस काय म्हणतो? अग्नीच्या मुलायम कणापासून जो तयार होतो तो आत्मा. डेमोक्रिटसचं मत, चार्वाकांचं मत, आणि आता ॲरिस्टॉटलचं मत. ॲरिस्टॉटलने काय म्हटलं? मी कोण आहे आणि मी काय आहे? तर ॲरिस्टॉटल म्हणतात देह म्हणजे काय? तर जडतत्व आणि त्याची विशिष्ट रचना किंवा आकार एकत्र येऊन जो तयार होतो तो देह म्हणजे जडतत्व आणि जडतत्वाभोवती असलेला आकार. आणि यालाच ॲरिस्टॉटलने आत्मा असं म्हटलेलं आहे. थोडक्यात चार्वाकांचा चैतन्य विशिष्ट देह म्हणजे आत्मा आणि ॲरिस्टॉटलनी म्हटलं एका विशिष्ट देहाचा आकार आणि जडतत्व यांचं एकत्रीकरण म्हणजे आत्मा. म्हणजे विशिष्ट प्रकारचा आकार आणि विशिष्ट प्रकारचं जडतत्व एकत्र येऊन जे तयार होतं त्याला त्यांनी आत्मा असं म्हटलं. मग आता जर देहालाच आत्मा म्हटलं तर देह हा नाहीसा होणार आहे. मग आत्मा परमनंट मानण्याचा प्रश्नच येत नाही. ॲरिस्टॉटलनी सुद्धा आत्मा परमनंट मानला नाही, आत्मा शाश्वत मानला नाही, आत्मा अपरिवर्तनशील मानला नाही, तर तो देहाबरोबर नष्ट होतो असं ॲरिस्टॉटलनी म्हटलं. आता देहाबरोबर नष्ट होतो यात ॲरिस्टॉटलनी असं म्हटलं की आत्मा हा देहाचा आकार असल्यामुळे शरीराबरोबर नाहीसा होतो आणि म्हणून आत्मा अमर, शाश्वत, चिरंतन, नित्य, शाश्वत नसतो. थोडा वेळ आपण असा विचार करू. बुद्धांचा क्षणभंगवाद बघा. प्रत्येक वस्तू क्षणाक्षणाला निर्माण होते आणि क्षणाक्षणाला नाहीशी होते. अनात्मवाद. हे जग सतत बदलणार आहे. परिवर्तन आणि सतत परिवर्तन हा विश्वाचा नियम आहे. आणि या परिवर्तनामध्ये आत्मा तरी स्थिर कसा असेल? ॲरिस्टॉटलनी सुद्धा असंच म्हटलं की जडतत्व आणि आकार यांचं एकत्रीकरण म्हणजे देह. मग देह बदलणारा आहे, देह नाहीसा होणारा आहे. मग देह जर नाहीसा होणारा आहे तर आत्मा स्थिर कसा असेल? आत्मा सुद्धा बदलत असतो. ॲरिस्टॉटलनी वर्गीकरण केलं प्रत्येकाचं. मानवामध्ये काय वैशिष्ट्य आहे, मानवामध्ये काय सारतत्व आहे, मानवामध्ये कुठला आकार आहे, मग ह्या मिळून जो आत्मा तयार झालेला आहे त्याच्यामध्ये काय आहे? तर ॲरिस्टॉटल म्हणतो मानव जो आहे त्याच्यामध्ये वैशिष्ट्य काय आहे. कारण आपण काय म्हटलं, प्रत्येक विशिष्ट वस्तूमध्ये जडतत्व आणि आकार असतात. मग मानवामध्ये काय आहे? मग मानवामध्ये पोषण आहे, पुनरुत्पादन आहे, इंद्रिय संवेदन आहे. इंद्रिय संवेदन म्हणजे काय?
पंच ज्ञानेंद्रिय आहे. या 5 ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून मानव वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभूती घेऊ शकतो, अनुभव घेऊ शकतो. आणि म्हणून त्याच्यामध्ये इंद्रिय संवेदन आहे, गमन शक्ती आहे. म्हणजे गमन शक्ती म्हणजे काय? एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जाण्या येण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे. कल्पना शक्ती आहे. आपण विश्वामध्ये अस्तित्वात असणाऱ्या वस्तूंची सुद्धा कल्पना करू शकतो आणि विश्वामध्ये अस्तित्वात नसणाऱ्या गोष्टी सुद्धा आपल्या कल्पनेमध्ये अस्तित्वात असू शकतात. जसे की आपण एक कल्पना करू, पेगॅसस. काय आहे पेगॅसस? म्हणजे उडता घोडा. अस्तित्वात असतो का? पण कल्पना शक्तीच्या माध्यमातून आपण तो अस्तित्वात आणू शकतो. लहान मुलांचं डोरेमॉन पहा, शक्तिमान पहा. आणि या सगळ्या गोष्टी आपल्या कल्पनेमध्ये अस्तित्वात असतात. म्हणून मानवामध्ये काय आहे? पोषण आहे, पुनरुत्पादन आहे, पंच ज्ञानेंद्रियांची वेगवेगळी क्षमता आहे, वेगवेगळ्या ठिकाणी जाण्या येण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. आणि म्हणून त्याला आपण गमन शक्ती असं म्हटलेलं आहे. कल्पना शक्ती आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानवामध्ये असलेला सर्वात महत्त्वाचा भाग आहे बुद्धी. मनुष्य हा बुद्धिजीवी प्राणी आहे आणि त्याचप्रमाणे तो समाजशील आहे. मग हा बुद्धी नावाचा जो भाग आहे, एरिस्टॉटलने असं म्हटलं, मनुष्यामध्ये कुठली कुठली आकार आणि कुठली कुठली सारतत्व आहेत, कोणते कोणते त्या जडतत्व म्हणजे प्रकृती, ज्याला आपण म्हणू शरीर, आणि त्याच्यामध्ये आकाराने काय आहे, तर त्यांनी असं म्हटलं, पोषण, पुनरुत्पादन, इंद्रिय संवेदन, गमन शक्ती, कल्पना शक्ती आणि बुद्धी, हे सर्व भाग मानवामध्ये आपल्याला दिसून येतात. प्राण्यामध्ये काय? मानवेतर प्राणी, मनुष्यापेक्षा वेगळे असणारे प्राणी, त्यांच्यामध्ये काय? त्याच्यामध्ये पोषण आहे, पुनरुत्पादन आहे, इंद्रिय संवेदन आहे, म्हणजे पंचज्ञानेंद्रिय आहेत, इकडे तिकडे जाण्या येण्याची शक्ती आहे म्हणजे गमन शक्ती आहे, पण कल्पना शक्ती नाही आणि बुद्धी नाही. बघा तुम्ही, प्रत्येक प्राणी त्या त्या स्टाईलनी, त्या त्या पद्धतीने जीवन जगताना आपल्याला दिसतात. सर्व मुंग्या एकसारखंच जीवन जगतात. कुठलाही प्राणी आपण जर पाहिला तर त्याची जगण्याची एक पद्धत ठरलेली असते, पण मानव प्राणी त्याच्या बुद्धीच्या आधारे, कल्पना शक्तीच्या आधारे वेगवेगळ्या प्रकारे जीवन जगताना आपल्याला दिसतात. म्हणून मग प्राण्यांमध्ये काय? तर प्राण्यांमध्ये पोषण आहे, पुनरुत्पादन आहे, इंद्रिय संवेदन आहे आणि गमन शक्ती आहे. आता आहे वनस्पती. या वनस्पतींचा विचार करताना वनस्पतीमध्ये 2च गोष्टी आपल्याला दिसून येतात, आकार आणि सारतत्व. जडतत्व आणि आकार यामध्ये 2 गोष्टी आपल्याला दिसून येतात. एक आहे पोषण आणि दुसरं आहे पुनरुत्पादन. गमन शक्ती नाही. आमच्याकडचं झाड कुठे फिरून आलं असं आपण म्हणू शकत नाही, ते स्थिर आहे. जैनांनी जेव्हा आत्म्याची संकल्पना केली तेव्हा त्यांनी त्याच्यात स्थावर जीव मांडला आणि वनस्पतींना त्यांनी स्थावर जीव म्हटलेला आहे. मग हा जो स्थावर जीव आहे त्याच्यामध्ये पोषण आहे, पुनरुत्पादन आहे, 2 गोष्टीच आहेत. मग असं वर्गीकरण जे सजीवांच्या क्षमतानुसार एरिस्टॉटलनी मी कोण आहे, मी काय आहे याचं वर्गीकरण केलं. आणि म्हणून मानव असो, प्राणी असो की वनस्पती असो, देह हा जड भौतिक तत्व आणि त्याची विशिष्ट रचना किंवा आकार एकत्र येऊन तयार होतो आणि हा आकार म्हणजेच आत्मा. मग देह जर नाहीसा होतो
तर आत्मा सुद्धा नाहीसा होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. मानवेतर प्राणी आणि वनस्पती यांच्यामध्ये सुद्धा आत्मा असतो, पण तो आत्मा सुद्धा त्यांच्याबरोबरच नाहीसा होतो असं अरिस्टॉटलने म्हटलेलं आहे. मग मनुष्य प्राण्याचा महत्वाचा बेस कोणता? मनुष्य प्राण्याचा महत्वाचा बेस त्यांनी असं म्हटलेलं आहे की बुद्धिशीलता. बुद्धी हा त्याचा महत्वाचा भाग आहे, तो आत्म्याचा सारभूत गुण आहे. प्राणी आणि वनस्पती बुद्धिशील नसतात आणि त्यामुळेच बुद्धीच्या आधारे बुद्धिनिष्ठ जीवन जगणे हेच माणसाचं कर्तव्य असते आणि माणसाने बुद्धीनुसार जीवन जगलं पाहिजे. आता प्रश्न असा आहे, अरिस्टॉटलने शाश्वत चिरंतन नित्य असा आत्मा नाकारला. शरीराबरोबर आत्माही नाहीसा होतो असं त्यांनी म्हटलं. पण मध्ययुगीन तत्वज्ञानावर ख्रिश्चन धर्मातल्या कल्पनांचा प्रभाव होता आणि या कल्पनेनुसार आपलं शरीर जड आणि चेतन यांनी मिळून तयार झालेलं असते असं मानलं आणि आत्म्याला शाश्वत चिरंतन नित्य मानलं. पण बरेचसे मध्ययुगीन तत्वज्ञ पुनर्जन्म मानत नाही. मनुष्य हा ईश्वराची सर्वात चांगली निर्मिती आहे असा विचार त्या काळी प्रचलित होता आणि ईश्वराच्या इच्छेनुसार मनुष्य जीवन जगतो असा एक भाग त्या कल्पनांमध्ये समाविष्ट होता. मात्र एरिस्टॉटलने या सगळ्या कल्पना वगळून आत्मा हा शरीराबरोबर नाहीसा होतो असं मत दिलेलं आहे. अशा प्रकारे मानव, प्राणी, वनस्पती आणि सारतत्व, जडतत्व, आकार यांच्या माध्यमातून त्याने त्याच्या आत्मविषयक मताची मांडणी केलेली दिसून येते. अशा प्रकारे मी कोण आहे आणि मी काय आहे याची मांडणी अरिस्टॉटलने केलेली दिसून येते. धन्यवाद. थँक्यू.